तरी सामन्यात लवकरात लवकर रंगण्यात येईल. तरी संघाकडून दोन उत्कृष्ट फलंदाज येतोय, तो म्हणजे परेश खडके आणि तुषार शर्मा. आणि जय मला स्मॅश फोर्स फिटनेस यांच्याकडून गोलंदाजीची कमान सांभाळण्यात येतोय, तो म्हणजे सागर दरेकर. तर या सामन्याचा पहिलाच षटकार घेऊन येतोय, षटक घेऊन येतोय. तरी पहिला चेंडू मागच्या दिशेत फाईन लेगच्या ठिकाणी खेळण्यात आलाय आणि अतिशय चांगल्या प्रकारे चौकार. पहिला चेंडू मात्र चौकार मिळतोय, तो म्हणजे संघर्ष या टीमसाठी. एक चेंडू आणि 4 धावा. अतिशय चांगल्या प्रकारे फटकेबाजी करण्यात जाणला जाणारा हा म्हणजे परेश खडके. तर दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू वाटत होता, मात्र दुसरा चेंडू अवांतर चेंडू. अशा प्रकारे 5 धावा धाव फलकावर एक चेंडू नंतर. फुलटॉस चेंडू होता आणि याचा अतिशय चांगल्या प्रकारे षटकार मारण्यात यश प्राप्त होतोय, तो म्हणजे परेश खडके यांना. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. अतिशय चांगली सुरुवात मिळते इथे संघर्ष टीमसाठी. अतिशय चांगली सुरुवात मिळते आज इथे परेशसाठी सुद्धा. 2 चेंडूत 11 धावा. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे कवचावरून मारण्यात येतोय, चौकार. अशा प्रकारे धावा होत आहेत त्या म्हणजे 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकाचे. अतिशय चांगल्या प्रकारे फटकेबाजी करण्यात येते परेशांच्याकडून. तरी 3 चेंडूच्या धावानंतर 15 धावा धाव फलकावर आल्यात. हा चौथा चेंडू असेल. चौथा चेंडू टाकण्यात येतोय आणि मारण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज होतोय बाद. अतिशय चांगल्या प्रकारे कमबॅक करण्यात येतोय या सागर दरेकर यांना आणि अतिशय चांगली फलंदाजी करत असताना परेश खडके मात्र आता बाद होतोय. 14 धावा केल्यानंतर परेश खडके हा बाद होतोय, मात्र संघाची धाव संख्या होते 15. 15 धावानंतर 1 विकेट. अतिशय चांगल्या प्रकारे कमबॅक करण्यात येतोय सागर दरेकर यांना, मात्र 15 रन धाव फलकावर सज्ज झाल्यात. अतिशय चांगल्या प्रकारे झेल घेण्यात आला फिल्डरकडून. अतिशय प्रेशरमध्ये होती ही कॅच, मोठ्या फलंदाजाची होती ही कॅच, परेश खडके यांची होती ही कॅच आणि अतिशय चांगल्या प्रकारे कॅच घेण्यात यश प्राप्त झाले ते म्हणजे फलंदाजांना. आता मात्र परेश खडके आउट झाल्यानंतर फलंदाजीसाठी येतो तो म्हणजे प्रभात. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकाचे.
पुढचा चेंडू टप्पा चेंडू, मात्र गॅपमध्ये खेळण्यात प्रयत्न, यश प्राप्त होते, मात्र एकच धावा मिळते, ते म्हणजे प्रभात यांना. आता मात्र स्ट्राईक एंडवर येत आहेत, ते म्हणजे तुषार. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल हा, मात्र धाव फलकावाल्यात 16, एक बाद. शेवटचा चेंडू असेल हा, डावखोरा फलंदाज हा म्हणजे तुषार. सागर यांची काय गोलंदाजी असेल यांच्यासाठी, काय फील्ड प्लेसमेंट असेल यांच्यासाठी. शेवटचा चेंडू या षटकाचा. हा पुन्हा चेंडू मागच्या दिशेने जातोय, फिल्डर झेल खाली येण्याचा प्रयत्न, मात्र एक टप्पा पडतोय, दुसरा टप्पा आणि अंपायरचा इशारा. आणि इथे मात्र वाटतंय की क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण करणे यश प्राप्त झाले. आणि मात्र इथे फक्त किती रन आल्या, अंपायरने डिसिजन द्यायचंय, किती रन आल्या अंपायर. एकच धाव आले या शेवटच्या चेंडूवर, एकच धाव आले. आणि अशा प्रकारे मात्र धाव फलकावर धावा झाल्या, त्या म्हणजे 17, एक बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आल्या, त्या म्हणजे 17. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आपण पाहतोय 17 धावा. दमदार सुरुवात मिळवल्यानंतर मात्र त्यामध्ये सातत्य राखण्यात कुठेतरी परेश कडके, रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, खरं तर इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते. परंतु परेश बाद झाल्यानंतर प्रभात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रभात आंबोरे नेट नंबर 3, अगदी 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. पंच स्पोर्ट्स कळंबोली आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पंच ट्रॉफी 2024 ची ही स्पर्धा. पहिल्या फेरीतील अंतिम लढत राजू, नवीन गोलंदाज राजू नरळे. स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू होता, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा ठेवलाय. खरं तर पहिलं षटक सागर दरेकरने टाकलं. पहिल्या षटकामध्ये आक्रमक होताना आपण परेश कडकेला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, परंतु कमालीचा कमबॅक. शेवटच्या काही चेंडूंचा आपण विचार केला, शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट आली. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. ज्या फटक्यांसाठी तुषार शर्मा अर्थात मंदी ओळखला जातो, तो ट्रेडमार्क शॉट इथे मात्र आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. थर्डमॅन रिझनमधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा, मस्ट नीडेड बाउंड्री. कारण जो दबाव आला होता विकेट गमावल्यानंतर, त्या दबावामधून स्वतःला सावरणं गरजेचं होतं. या अगोदरचा पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. स्विच हिट पद्धतीचा हा फटका आपण पाहिला, त्यानंतर 4 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस कळंबोली या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तत्पूर्वी विनंती असेल हॅलो किड्स आणि शिवशंभो निशांत 11 दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. तुषार शर्मा अमन्नी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू तुषार शर्मा अर्थातच मन्नी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि हे मैदान विशेष लकी आहे. कारण याच मैदानावरती अनेक मोठमोठ्या इनिंग तुषार शर्माच्या आपण पाहिल्यात. विविध स्पर्धा तो सातत्यानं गाजवतो. यावेळेला पॅड लाईनला चेंडू होता, सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल, थोडंसं फंबल, डीपमध्ये प्रोटेक्शन होतं क्षेत्ररक्षक, परंतु जोपर्यंत येणार चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र
2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. एकेरी दुहेरी धाव्यांना देखील प्राधान्य दिलं जातं. ओळखलंय की 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये किमान 65-70 धावा जर का धावफलकावरती उभारल्या गेल्या, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवर संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, लाईन मिस केली आहे आणि यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना गोलंदाज राजूला मात्र मिळतं यश. फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नी मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट या ठिकाणी आली आहे, सर्वाधिक महत्वाची विकेट. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट गमावला. याही षटकामध्ये रिप्लेमध्ये आपण पाहू शकता लेग स्टिक ओपन झाली आणि त्यानंतर मात्र राजू खरं तर यॉर्कलेनचा हा चेंडू फेकायचा होता, फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला. परंतु असं म्हणतात ना की काही वेळेला खराब चेंडू देखील कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करून जातात. खरं तर हा लोअर फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, परंतु त्याचा फारसा फायदा उचलू शकले नाही आहेत आणि फलंदाज तुषार शर्मा मात्र आपली विकेट गमावतोय. नवीन फलंदाज सचिन ठुंबरे अर्थातच शिवा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नेट नंबर 4. प्रभात अंबोरे आणि सचिन ठोंबरे ही जोडी आता मात्र संघाच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करत असताना चालेल. हॅलो बस बस बस. तर नवीन फलंदाज नेट नंबर 4 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. खरं तर यावर्षीच्या क्रिकेट अंगणामध्ये कमालीचा खेळ राहिला आहे सचिन ठोंबरेचा आणि अगदी निर्णायक क्षणाला फलंदाजी असो गोलंदाजी असो निर्णायक क्षणाला या खेळाडूने मात्र आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. यावर्षी KPL मध्ये देखील संघर्ष संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सचिन ठोंबरे याला आपण पाहिलं ऑक्शन प्रक्रियेतील सर्वाधिक महागडा खेळाडू जो ठरला होता. यावेळेला ड्रायव्हिंग लेनचा चेंडू होता, सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. थोडीशी खराब फेकी आज सागर जर आपण पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे खेळ सागरचा होऊ शकला नाहीये. गोलंदाजीमध्ये थोडंसं महागडं षटक ठरलं, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती मात्र कमालीचं पुनरागमन राहिलं. परेश कडकेसाठी की महत्त्वपूर्ण विकेट जर तुम्हाला 16 धावांमध्ये मिळत असेल तर ती एक चांगलीच सुरुवात हे नक्की म्हणावी लागेल. परंतु राजू नरळे यांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेला इनसाइड आउटचा फटका पाहिलं डी पेक्षा कव्हर रिझर्व्हमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. कमालीचं टायमिंग, पुस्तकी फटका, कॉपी बुक स्टाईल मध्ये मात्र हा फटका एक्झिक्यूट करत असताना चेंडू जातोय 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. षटक क्रमांक 2 होतंय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 28 धावा. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी पाहत आहे. तर सागरवरती पुन्हा एकदा इथे मात्र विश्वास दर्शवला गेला. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, बॅटीचा आउटर एज आणि फलंदाज मात्र
तिसरा गमावलाय संघर्ष संघानं. खरं तर रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स गमावणं हे कुठेतरी थोडंसं पथ्यावरती पडत नाहीये संघर्ष संघाच्या. इथे जर आपण पाहिलं तर सचिन ठोंबरे अपेक्षा नेहमीच असतात या खेळाडूकडनं, परंतु सागर दरेकरवरती विश्वास दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून आणि का हा संघाचा महत्वाचा खेळाडू आहे हे मात्र पटवून देत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 3 आघाडीचे फलंदाज गमावलेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये 2 व्हीलर बाईक जिंकणारा प्रभात आंबोरे, त्याच्या एकूण क्रिकेटिंग करिअर मधील ती दुसरी 2 व्हीलर बाईक होती. कारण गतवर्षीच्या KPL मध्ये त्यानं 2 व्हीलर बाईक जिंकली होती आणि त्यानंतर मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये या खेळाडूच्या नावावरती 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रभात आंबोरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय संतोष मदने, अर्थातच कायरन पोलार्ड ऑफ कळंबोली क्रिकेट. कळंबोली क्रिकेटमध्ये 2 दिग्गज खेळाडू आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकीकडे प्रभात आंबोरे जो ओळखला जातो आंद्रे रसेल या नावाने, आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर पोलार्ड अर्थातच संतोष मदने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली संघ बांधणी केली गेली आहे. संघर्ष संघाचा आपण विचार केला तर परेश खडके, तुषार शर्मा, संतोष मदने, त्यानंतर प्रभात आंबोरे. यावेळेला पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका, स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आणि त्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार करत असताना संतोष मदनेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो पहिला उत्तुंग षटकार. या षटकाराला संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती येत आहेत 34, 34. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला असताना मात्र चेंडूची वाट या ठिकाणी पाहिली जाते. सागर दरेकर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. काय लिहिलं असेल तिसऱ्या चेंडूवरती, कारण संतोष मदने जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, या सीटचा व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धाव संख्येने मात्र आणखीन एक धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. 35. कमीत कमी 70+ धावा जर का पहिल्या 5 षटकांमध्ये या ठिकाणी धावफलकावरती उभारल्या गेल्या तर मात्र एक जमेची बाजू संघर्ष संघासाठी नक्कीच असू शकते. परंतु इथे मात्र आणखीन एक जोरकस फटका, शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू जर तुम्ही संतोष मदनेला कराल तर त्या चेंडूवरती मोठे प्रहार येणार आणि अगदी त्याच प्रकारचं चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. खरं तर सागर दरेकर वरती विश्वास दर्शवला होता संघनायकाच्या माध्यमातून, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी महागडी गोलंदाजी सागर दरेकरची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 महत्वपूर्ण विकेट जरूर त्याने टिपल्यात, परंतु गोलंदाजी थोडीशी महागडी ठरते आहे. तब्बल आतापर्यंत 30 धावा त्यानं आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्यात. 9 चेंडूमध्ये 30 धावा खर्च आणि 2 विकेट्स मात्र त्यानं आपल्या नावावर केल्यात. यावेळेला आणखीन एक चेंडू पॅड लाईन वरती, आणि ज्या वेळेला तुम्ही संतोष मदनेला पॅड लाईन वरती चेंडू कराल त्या वेळेला चेंडू हा सीमारेषेच्या पलीकडे असेल हे दर्शवत असताना संतोष मदने इज ऑन फायर. त्याच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा उत्तुंग षटकार संघाला घेऊन जातोय अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती येत आहेत. याही वेळेला मोठा फटका आणि याचबरोबर सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. तब्बल 53 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या संघर्ष संघाच्या. 4 चेंडूमध्ये 4 षटकार फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. संतोष मदनेच्या बॅट मधून मात्र 4 चेंडू 4 षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. याही चेंडूवरती षटकार लगावला तर एक विक्रम या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे दिशा भरकटलेत
अजूनही संधी आहे. कारण या षटकाचा जर आपण विचार केला तर अवांतर चेंडू या ठिकाणी दुसरा पाहायला मिळालाय. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू, ड्रायव्हिंग लेंथला हा चेंडू होता. सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते. सिंगल स्ट्राईक पुन्हा एकदा संतोष आपल्याकडे ठेवेल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि संघर्ष संघाची धावसंख्या मात्र धाव फलकावरती आपण पाहतोय 55 धावा. तर 3 षटकांची समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 55. चला खेळाडूला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची कमतरता आपल्याकडे. आणि विनंती असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना हॅलो किड्स आणि शिवशंभो निशांत 11 कामोटे या दोन्ही टीमच्या कडादारांना विनंती आपण इमिजिएटली टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीच्या सामन्यांकडे आपण वळणार आहोत. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं तर हनुमंत चौधर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा संघर्ष संघ आणि अगदी त्याच वेळेला जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस आनंद माने यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये राजू नरळेनं कमालीचा कमबॅक करून दिला होता, परंतु सागरवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आणि सागरचं हे षटक मात्र महाग ठरलं. परंतु इथे गोलंदाजीमध्ये पहिल्याच चेंडूवरती मिळतं यश. गोलंदाज आहे मंगेश बागल गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि आल्या आल्या ज्या खेळाडूनं 4 चेंडू 4 षटकार लगावले त्या संतोष मदनेला मात्र त्यानं तंबोरचा रस्ता दाखवलाय. तर नवीन फलंदाज अक्षय सरोदे मिस्टर 360 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण संघर्ष संघाची धावसंख्या ही धावफलकावरती नक्कीच सन्मानजनक आपल्याला पाहायला मिळते. मंगेशनं पहिल्या चेंडूवरती इथे यश संपादित केलंय. खरं तर जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघासमोर 55 तिसऱ्या पंचांची मागणी नाही 55 5 षटकांची लढत आहे. थर्ड अंपायर कमिटी मेंबर्स स्कोर थर्ड अंपायर. चला तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. आय थिंक या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात या महेशजी पवार सर या आपल्याला विनंती असेल. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खरं तर गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह आणि महेश पवार खरं तर यांचं देखील कौतुक आपण करूया. कारण या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केल्या जातात एक खेळाडू म्हणून त्यांचं योगदान तर महत्त्वाचं असतंच, परंतु ज्यावेळेला अशा प्रकारचे निर्णय येतात ना त्यावेळेला तिसऱ्या पंचांची महत्त्वाची भूमिका महेश पवार यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो. तर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप या ठिकाणी घेतला गेलाय. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतो फलंदाज अक्षय सरोदे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रभात. त्याला जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. जय मल्हार
स्मॅश फोर्स फिटनेस कळंबोली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. करता षटक क्रमांक 4. चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा चेंडू आउटस्विंग होताना आपण पाहिला. क्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता. डीप मिड विकेट खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामध्ये जो गॅप आहे या गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा मानस होता. आणखीन एक चांगला चेंडू आहे. अतिरिक्त उसळे आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. खरं तर तिसरे पंच ज्या वेळेला मैदानावरती असतं त्यावेळेला गोलंदाजावरती थोडंसं मानसिक दडपणे आपसुकपणे आपल्याला पाहायला मिळतं आणि मंगेशच्या विरोधामध्ये बहुतांश वेळेला या प्रकारची रणनीती प्रत्येक संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा मंगेश गोलंदाजी करताना आपण पाहतो. अगदी नमो चषकाचा तो सामना आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो जिथे ह्यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दुसऱ्यांदा यष्ट्यांचा अचूक वेध घेतलाय मंगेशनं आणि कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी. कारण संतोष मदने नावाचं वादळ या मैदानावरती गोंगावलं. त्या वादळाला शांत करण्यामध्ये मंगेशचा सर्वाधिक महत्त्वाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर अक्षय सरोदे खरं तर सलामीवीर फलंदाच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. परंतु आज एका वेगळ्या भूमिकेमध्ये अक्षय सरोदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फारसा इम्पॅक्ट आपल्या फलंदाजीचा पाडू शकला नाही आहे. 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर जो मानसिक दडपण होता या दडपणाला बळी पडला आणि त्याचा परिणाम त्यानं आपली महत्त्वाची विकेट गमावली आहे. कमबॅक करत असताना पुनरागमन करणारी गोलंदाजी मैदानावरती साकारतोय गोलंदाज मंगेश. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट डॉट आणि पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाले. नवीन फलंदाज ललित केशवन अर्थातच लल्ला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू. परंतु हा खेळाडू मात्र तब्बल 5 विकेट गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गडी बाद 55 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांची ही लढत आहे. कमीत कमी 70+ या धावसंख्येचा विचार किंवा कॅल्क्युलेशन माइंडमध्ये सेट केलं असेल. 4थं षटक या ठिकाणी मैदानावर सुरू आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये महेश पवार, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील जाधव आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो विष्णू बिचुकले. खूप चांगलं योगदान या स्पर्धांसाठी राहिलं आहे. पंच स्पोर्ट्स कळंबोली आयोजित पंच ट्रॉफी 2024 ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला लोअर फुलटॉपचा चेंडू होता. पॉइंट आणि गलीच्या मधून हा चेंडू काढण्याचा मानस राजू त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. व मागील 2 षटकं प्रभात अंबोरे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. कुठेतरी संघर्ष संघासाठी ही गोष्ट मात्र त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण चांगल्या फॉर्ममध्ये प्रभात अंबोरे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती संतोष मदनेची विकेट गमावली. त्यानंतर अक्षय सरोदेनं आल्या आल्या मोठे फटके खेळण्याचा मानस दर्शवला. खरं तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हे सर्वाधिक महत्त्वाचं होतं. परंतु चूक मैदानाच्या आतमध्ये झाली. शेवटच्या षटकासाठी विकल्प बरेचसे आहेत. सुरेश मोहिते हा एक विकल्प या संघामध्ये उपलब्ध असताना मात्र चेंडू सोपवला गेला अंकित रावतकडे. आणि कदाचित हेच डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे की अंकित रावतचा वापर केला जावा की सुरेश मोहितेचा. कारण दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये चेंडू वेगानं येणं फलंदाज पसंत करतात. आणि याउलट अंकित रावतचा जर आपण विचार केला तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बहुधा हे कॅल्क्युलेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. खरं तर संघर्ष संघ म्हटल्यानंतर मंगेश साळुंके हे नाव देखील आपसुकपणे आपल्या ओठांवरती येतं, जो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. आणि कदाचित यानंतर जर विकेट गमावली संघर्ष संघानं तर मंगेश देखील आपल्याला इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतात. त्यानंतर दादा भोईर हे एक नाव संघर्ष संघाचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो 56.
शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली होती. ललितला इथे आक्रमक खेळ करावा लागेल, नो डाऊट, अन्यथा त्याला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. कारण अंकित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या बोहल्यावरती आपण पाहतोय, लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे, थेट फेकी होते. बॅकअप त्या ठिकाणी खूप दूरवरून येतोय. आय थिंक विनोद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या आवाक्यामध्ये हा चेंडू राहिला नाही. सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती आले आणि या सिंगलनं संघ जाऊन पोहोचलाय 57 रन्स ऑन द बोर्ड. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असणार आहे. कारण पहा, इथून जर का तुम्हाला 70+ धावा धावफलकावरती उभारायचे असतील तर मात्र प्रभातला मोठी आक्रमक खेळी मैदानावरती साकारावी लागेल. थोडासा दबाव आहे, परंतु या दबावामधून स्वतःला सावरणं गरजेचं आहे. आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना या खेळाडूवरती का विश्वास दर्शवला गेला, प्रभात अंबोरे द मॅन इन फॉर्म, यावेळेला मात्र डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती त्याला षटकार लगावलाय. तब्बल 2 षटका हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता. कुठेतरी रणनीती फसताना आपल्याला पाहायला मिळाली संघर्ष संघाची. कारण इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू जर 2 षटका नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहिला तर तुमचा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मंगेशनं अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं, जी धाव शेवटच्या चेंडूवरती आली होती. अन्यथा 5 चेंडू त्यानं निर्धाव फेकले होते. इथे थोडासा विचार करण्यास भाग पडलाय. 63 धावा धावफलकावरती आल्यात. इथून आता तुम्ही 75+ देखील विचार करू शकता, कारण अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 12 धावा हे फार मोठं टार्गेट नाहीये जर प्रभात अंबोरे सारखा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती असेल. व 63 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून 75+ हे टार्गेट सेट केलं जाईल. हे टार्गेट लॉक करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला मात्र लॉंग ऑफ रेझर मध्ये सागर दरेकर खूप चांगलं ऍडजस्टमेंट पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून. कारण ओळखलं सुरुवातीला झेलसाठी पुढे सरसावला, त्यानंतर ओळखलं चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवला गेला, कारण इथून तुम्हाला विकेट्स मिळवून फार काही साध्य करता येणार नाही. त्याऐवजी तुम्ही धावा रोखणं गरजेचं आहे. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. ती प्रभात अंबोरेला. एक षटकार जरूर आलाय, आणखीन एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी फलंदाजाच्या बॅट मधून येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार. या षटकारानं धावा धावफलकावरती आपण पाहतोय 71 धावा. अजूनही या षटकाचा विचार केला तर या षटकातील चेंडू झाले तब्बल 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 2 चेंडूमध्ये कमीत कमी एक षटकार जरी आला तरी मात्र 75+ ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते. यावेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड हा चेंडू खेळला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. प्रभात अंबोरे नावाचा वादळ मात्र या ठिकाणी क्षमताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट गमावली आहे. तेजस तो प्रभात हा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. परंतु धावा धावफलकावरती आपण पाहतोय 72 धावा. आणि नवीन फलंदाज शेवटच्या चेंडूसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. तो फलंदाज तेजस नारणवर, संघर्ष संघाचा इन्फॉर्म फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करणं ही ओळख आहे आणि अगदी आयडियल सिच्युएशन, कारण शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि तेजस नारणवर मैदानाच्या आतमध्ये. 72 रन्स ऑन द बोर्ड, 72 धावा धावफलकावर आहेत.
तर गोलंदाज अंकित. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. सिंगल धाव फलकावरती आल्या. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल का आणि दुसरी धाव घेताना फलंदाज तेजस देखील तंबूच्या आश्रयाला परततोय. एकूण धावांचा विचार केला शेवटच्या चेंडूवरती आली एकेरी स्वरूपाची धाव. 73 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये आणि विजयासाठी लक्ष मात्र या ठिकाणी उभारलं जात आहे 74 धावांचं. चला इनिंग ब्रेक आहे. विनंती असेल हॅलो किड्स आणि शिवशंभू निशांत 11 कामोडे या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस अपेक्षित आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला. इनिंग ब्रेक आहे आणि विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. 73 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. विजयासाठी लक्ष 74 धावांचा आणि या 74 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर जाऊयात पुन्हा एकदा खेळाच्या उत्तरार्धाकडे. तर चला जय मल्हार संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. सागर दरेकर सर्वाधिक महागडा गोलंदाज 2 षटका 44 धावा 2 विकेट्स. त्यानंतर राजू नळे 1 षटक 11 धावा 1 विकेट. मंगेश 1 षटक 1 धाव आणि 2 फलंदाज बाद. कमबॅक करणारी गोलंदाजी आणि अंकित 1 षटक 17 धावा. कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. फलंदाजीचा जर आपण विचार केला तर फलंदाजीमध्ये मात्र 4 चेंडू आणि 14 धावांचं योगदान राहिलं परेश कडके. परंतु पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती मात्र 4थ्या चेंडूवरती मात्र त्यानं आपली विकेट गमावली. त्यानंतर तुषार शर्मा अपेक्षा होत्या या खेळाडूकडनं. प्रभात आंबोरेचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 2 षटकाराच्या मदतीने 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. परंतु संतोष मदने सर्वाधिक इम्पॅक्टफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा ज्यामध्ये 4 षटकार लगातार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आणि शेवटच्या क्षणाला ललित केशवन ज्यानं 6 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं तो सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्टर ठरला. एकूण धावा धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्ती अखेर 73-74 धावांचं लक्ष आणि या 74 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पण टार्गेट 30 चेंडू आणि 74 धावांचा चेंडू आणि धावांमध्ये 44 अंतर आहे. परंतु या मैदानाचा एकंदर आढावा जर आपण घेतला एकंदर इतिहास जर आपण पाहिला तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. किंबहुना कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही हे आपण नेहमी समालोचनाच्या माध्यमातून सांगत असतो. आणि अगदी जर का सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक ठरली तर मात्र या धावांचा लिलाया पाठलाग करण्याची क्षमता जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा विनंती असेल हॅलो किड्स आणि शिवशंभू निशांत 11 कामोटे या दोनही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे.
चला मॅच ऑफिशियल्सला विनंती आहे की आपण सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्यात. सागरदादा पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच सुहास करे आपल्याला पाहायला मिळतात. पण 30 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष आहे आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. हॅपी सिंग स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय सचिन कारवार. दोनही इनफॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजच्या बोल्यावरती मंगेश साळुंके. संघर्ष संघाच्या गोलंदाजीचा सर्वाधिक महत्वाचा आघाडीचा गोलंदाज. तर पंतांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. लेट्स प्ले. या ठिकाणी पहिला चेंडू, फसवा चेंडू फेकलाय. तेजस नारायण जज करतोय चेंडू. चूक होणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र हॅपी सिंग आणि सचिन कारवार ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. सो इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. पण दैव बलवत्तर ठरतंय मी म्हणेन. या ठिकाणी झेल कंप्लीट केला गेला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालं. नो बॉल आणि त्यानंतर मात्र फ्री हिट ही संकल्पना असेल, कारण नो चेंडूच्या पुढील चेंडूवरती तुम्हाला फ्री हिट पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय रूल्स प्रमाणे. हॅपी सिंग धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. खरं तर झेल कंप्लीट केला गेला, त्या अगोदर पंचांनी नो चेंडू करार केला, परंतु धावबाच्या स्वरूपामध्ये हॅपी सिंग नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज सागर. चला टॉस घ्यायचा आहे दादू, या आपण टॉस घेऊया. तिथे दोनही संघनायक उपलब्ध आहेत. तर नवीन फलंदाज सागर इन ॲट नंबर 3. नॉन स्ट्रायकिंग एंडला फ्री हिटचा चेंडू होता, फारसा फायदा या ठिकाणी उचलता आला नाहीये. केवळ सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाते. पहिल्या सत्रामध्ये 73 धावा धाव फलकावरती उभारल्या गेल्या आणि आपसूकपणे जो दबाव आहे तो दबाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. हॅपी सिंग सारखा महत्वाचा विकेट इथे मात्र गमावला. यावेळेला मोठा फटका खेळ आणि यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय 4 धावांसाठी. थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये शिवशंभू निशांत 11 कांबोटे संघानं या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आणि हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये 6 धावा धावफलकावरती येतात. सागर दरेकर. खरं तर गोलंदाजीमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली, परंतु त्या धावा वसूल करण्याची धमक या खेळाडूच्या फलंदाजीमध्ये आहे आणि हेच कारण आहे की जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस या संघाकडून या खेळाडूला मात्र प्रमोट केलं गेलं आहे 3ऱ्या क्रमांकावरती. पण बरेचसे विकल्प आहेत या संघामध्ये. विनोद बिल्ला आहेत, सुरेश मोहिते आहेत या संघामध्ये, राजू नरळेसारखा फलंदाज आहेत, त्यानंतर गणेश आहिरेसारखा वेल फिनिशर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हा संघ ताकदवर आहे, नो डाऊट. या धावा डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी मैदानावर साकारावे लागेल. सचिन कारवार सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मानून उभा आहे, परंतु परेश करके इन ॲक्शन पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत सुरुवात दमदार मिळवून दिली होती परेशनं आपल्या संघाला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कमालीचे एफर्ट्स राहिलेत.
सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना डीप मिड विकेटला हा चेंडू अडवला गेला. 2 धावा धावफलकावरती आल्या आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थर्ड मॅन रिझन मधून पाहायला मिळतात त्या 4 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहा यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पाहिलं फलंदाजानं हात खुले काढायची संधी आहे. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र थर्ड मॅन रिझन मधून या 4 महत्वपूर्ण धावा वसूल केल्या. यावेळेला पॅड लाईनला चेंडू होता. वेगानं चेंडू फेकला. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून इट्स अ वाईड बॉल. +4 व 5 धावांचा बोनस मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. नशिबाचा पंजा. वाईड +4. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो 18 धावा. मी सुरुवातीला देखील म्हटलं की पहिल्या 2 षटकांमध्ये जर 25+ किंवा 30+ धावा धावफलकावरती आल्या तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव काढायची संधी मिळू शकते आणि अगदी त्याच दिशेला वाटचाल करत असताना अठरा धावा धावफलकावरती. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे. शेवटच्या चेंडूवरती देखील सचिनची बॅट मात्र आता मैदानाच्या आतमध्ये बोलायला सुरुवात केली आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी आपण पाहतोय आणि या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा. 22. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतो 22 धावा. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. खरं तर सुरुवात दमदार पाहायला मिळाले. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. वाईड यॉर्क सुरेश मुनीम नवीन गोलंदाज. तिसऱ्या पंचांची मागणी. यस, थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. याही गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. खरं तर कळंबोली क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची पारितोषिकं जर कोणत्या खेळाडूंना पटकावली असतील आणि हे आज नाहीये तर प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची पारितोषिकं ही सुरेश मुनीम या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाली. त्या खेळाचा हा एक भाग आहे जिथे गोलंदाजावरती जर तुम्हाला दबाव निर्माण करायचा असेल यावेळेला ऑन साइडला चेंडू टार्गेट केला आहे. पाहूया क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. एक और बेहतरीन स्ट्रोक. 4 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ टोटल अब पहुंच चुका है 26 रन स्कोर कार्ड के ऊपर. जीत के लिए 74 रनों का लक्ष्य. और गेंदबाज सुरेश मुनीम अपने निजी स्पेल का पहला और टीम की ओर से दूसरा ओवर. इस बार रिवर्स स्वीप अटेम्प्ट किया है. बेहतरीन स्ट्रोक
सागर दरेकर का बल्ला भी अब मैदान के अंदर बोलता हुआ, क्योंकि जिस तरह से शुरुआत दिलाई थी, पहले ओवर में 22 रन आए थे, आखिरी 3 गेंदों पर 3 बेहतरीन स्ट्रोक, जिसमें एक भाई का चौका भी मिला था, और वहीं से शायद ये जो मोमेंटम है वो मोमेंटम शिफ्ट होता हुआ मैदान के अंदर हमने देखा। फिर एक बार गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाज सुरेश, हालांकि आक्रमण हल्ला बोल किया गया सुरेश के ऊपर, और हो भी क्यों, क्योंकि ये बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा यहाँ पर करते हुए परेश खड़गे को इन एक्शन हम देख रहे हैं मैदान के अंदर। काफी सारी मेहनत उनके जानिब भी यहाँ पर की जा रही है। पावर प्ले 2 का ये ओवर है, शायद यही कारण है अभी भी थर्ड मैन खुला नहीं है। अगर डीप एक्स्ट्रा कवर या थर्ड मैन के बीच में यदि एक खिलाड़ी को तैनात किया जाए तो जिस तरह के रिवर्स स्वीप के स्ट्रोक्स आ रहे, शायद उनके ऊपर अंकुश लगाया जा सकता है। इसी के बारे में सोच विचार होगा, इसी के बारे में चर्चा मैदान के अंदर होती, लेकिन अभी भी फील्डिंग में कोई परिवर्तन नहीं है, कोई बदलाव नहीं है। लगभग उसी तरह से फील्ड प्लेसमेंट, देखिए बल्लेबाज जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, इस बार बड़ा स्ट्रोक मिडिल ऑफ द बैट, और ये गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क। यहां से आता हुआ सागर दरेकर के बल्ले से एक और बड़ा स्ट्रोक 6 रनों के लिए। इन 6 रनों के साथ टीम का टोटल अब पहुंच चुका है 38 रन ऑन द स्कोर कार्ड। तो यकीनन यहाँ पर जिस तरह की शुरुआत की हमने अपेक्षा की थी, हमने पहले ही दोहराया था कि यदि पहले 2 ओवरों में 35 प्लस रन स्कोर कार्ड के ऊपर आते हैं तो इस रनों को चेस किया जा सकता है, क्योंकि वो काबिलियत है। अभी भी बल्लेबाजी अगर देखें तो इस वक्त सागर दरेकर मैदान के अंदर है, उनके साथ सचिन कारवार अच्छे फॉर्म में, द मैन इन फॉर्म जिसको कहा जा सकता है, और दोनों ही खिलाड़ी इस वर्ष क्रिकेट हंगाम में काफी बढ़िया प्रदर्शन रहा है। खास करके सचिन कारवार का हम यहाँ पर जरूर जिक्र करेंगे, क्योंकि उन्होंने जो मोमेंटम है वो मोमेंटम अपनी टीम को दिलाया, और क्रिकेट में यही होता है, यदि आप मोमेंटम खो देते हैं तो मुकाबला आपके हाथ से छूटता हुआ हमने कई बार देखा है। लेकिन यदि कोई मुकाबले में आप बैकफुट पर है और वहां से यदि आप मोमेंटम प्राप्त करते हैं तो उस मुकाबले में आप जीत की तरफ भी अग्रसर होते हैं। तो यही कुछ देखने मिला। पहले 2 ओवरों में कुल रन आए स्कोर कार्ड के ऊपर 38 रन। अभी भी इस ओवर की एक आखिरी गेंद शेष है, और शायद इस ओवर को बड़ा करना है तो इस गेंद के ऊपर भी बड़ा प्रहार करना होगा। यदि इसमें कामयाबी मिलती है बल्लेबाज को तो यकीनन यहां से जीत के दरवाजे खुले हो सकते हैं। लेकिन आखिरी गेंद के ऊपर मिली सफलता बल्लेबाज सागर दरेकर, जो कि काफी खतरनाक साबित हो रहे थे अपनी टीम के लिए, विपक्षी टीम के लिए, और उन्होंने अपना महत्वपूर्ण विकेट यहां पर खोया। तो 2 ओवरों की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के पश्चात टीम का टोटल 38 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी जीत का समीकरण की बात करें तो आने वाली 18 गेंदें शेष, और जीत के लिए अभी भी 36। देखिए 18 गेंदें और अभी भी 36 रन की आवश्यकता है। कृष्णा भी हमारे साथ यहाँ पर जुड़ चुके हैं, शायद उनका अगला मुकाबला यहाँ पर इसी मैदान के ऊपर होगा। इस टीम को लीड कर रहे हैं, और कामोटा की एक काफी अच्छी साइड बनाई है। शायद अभी भी 1-2 खिलाड़ी उनके टीम में जरूर यहाँ पर शामिल होंगे, जिस तरह से जानकारी मिल रही है। सुनील चावरी जी को भी हम इन एक्शन देखेंगे, और कल शायद कृष्णा की काफी सारे दोस्त भी यहाँ पर हमें खेलने मिलेंगे, क्योंकि कल ओपन का क्रिकेट है। तो शायद से जिन्होंने ISPL में अपने नाम का परचम लहराया वो उसमें से कई खिलाड़ी कल हम इसी मैदान के ऊपर भी देखेंगे। ये बहुत बड़ी उपलब्धि होगी हमारे कलम्बोली क्रिकेट के लिए, क्योंकि ओपन का क्रिकेट काफी अरसे बाद हम देख रहे हैं। हालांकि नमो चषक में भी
हमने देखा था कई खिलाड़ी जो कि पनवेल तहसील से बिलोंग करते हैं, उन सभी खिलाड़ियों को हमने एक ही मंच के ऊपर देखा था। लेकिन ये इस वर्ष का पहला ऐसा पर्व होगा जहां पर हम ओपन के खिलाड़ी मैदान के अंदर देखेंगे, यानी जो लगातार कमर्शियल क्रिकेट में हम देखते हैं जो लगातार कई दर्शकों के चहेते खिलाड़ी है, उन शायद खिलाड़ियों को हम इसी एक प्रतियोगिता में देखेंगे। पंक्स ट्रॉफी 2024 का ये शानदार पर्व यहाँ पर चलता हुआ, आदिल खान साहब इनके संकल्पना से प्रेरित होकर दादू पाटिल, इनका भी हम जिक्र यहाँ पर जरूर करेंगे। लेकिन इस बार देखिए मौका बनता हुआ गेंदबाजी में तब्दीली, तुषार शर्मा यानी मन्नी, वन ऑफ द मोस्ट एक्सपीरियंस कैंपेनर। देखिए इस तरह की सिचुएशन में किस तरह से गेंदबाजी की जाती है ये भली बात ही जानते हैं तुषार शर्मा यानी मन्नी, और एक तरह से ये उनका घरेलू मैदान है। काफ़ी बार कई प्रतियोगिता में मन्नी को हमने इसी मैदान के ऊपर परफॉर्म करते हुए देखा है। हाल ही में एक बड़ी प्रतियोगिता इसी मैदान के ऊपर हुई थी जो कि यहाँ का स्पोर्ट्स का फेस्टिवल कहा जाता है, और उसमें भी उनके टीम ने काफ़ी बढ़िया प्रदर्शन किया था। तो शायद यही उम्मीद रहेगी संघर्ष टीम को। हालांकि संघर्ष टीम के अंदर भी कई बड़े नाम, बड़े सितारे यहाँ पर मौजूद है, और नए बल्लेबाज जागो इस वक्त हमें मैदान के अंदर जो कि इस टीम को लीड कर रहे हैं। हालांकि आनंद माने इस टीम के पैकर है, लेकिन जगराज सिंह संधो का भी काफ़ी अहम योगदान हमेशा रहता है, और हमेशा ऐसे सिचुएशन में मैदान के अंदर आते हैं जहां पर टीम को उनकी सख्त ज़रूरत होती है। और सिर्फ मैदान के अंदर आते नहीं है, बल्कि मैदान के अंदर अपने खेल से जलवे भी बिखारते हैं। ऐसे बढ़िया खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर, सचिन करवार की सराहना करनी होगी। काफ़ी काम एंड कूल है, वो भली बात ही जानते हैं अपनी रिस्पॉन्सिबिलिटीज़ को। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, तुषार शर्मा वापसी दिलाते हुए। देखिए ये खिलाड़ी जब भी मैदान के ऊपर होता है हमेशा कुछ ना कुछ ज़रूर अपनी टीम के लिए योगदान उनका हमेशा रहता है, चाहे फिर वो बल्लेबाजी हो, चाहे क्षेत्ररक्षण हो, चाहे गेंदबाजी हो। तीनों डिपार्टमेंट में हमेशा अपनी टीम के लिए महत्वपूर्ण योगदान देते हुए तुषार शर्मा यानी मन्नी। देखिए जो विकेट आई थी आखिरी गेंद के ऊपर, वहां से अब मुकाबले में वापसी दिलाते हुए बढ़िया बढ़िया गेंदबाजी। यहाँ पर लगातार डॉट गेंदे करते हुए 18 गेंदे 36 रन ये समीकरण था जब भी इस ओवर की शुरुआत हुई थी। और इस ओवर की बात करें तो पहली 2 गेंदों पर 2 सिंगल और आखिरी 2 गेंदे लगातार डॉट रही। यदि यहाँ पर विकेट आता है तो पूरी तरह से प्रेशर में ला सकते हैं, लेकिन यहाँ से गेंदबाजी में एक और डॉट गेंद। देखिए लगातार तीसरी डॉट गेंद। एवरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बैट्समैन। ये हमेशा हम कहते हैं कि आने वाली हर गेंद अब यहाँ पर दबाव बनाएगी, और शायद उसी का जीता जागता उदाहरण इस वक्त हम मैदान के अंदर देख रहे हैं। देखिए मन्नी किसी भी तरह से विकेट लेने का प्रयास नहीं कर रहे, खाली गेंदे डॉट कराने में ज्यादा विश्वास दर्शाते हैं, और शायद ये आने वाली समय में या आने वाली ओवरों में काफी अहम साबित होगा। क्योंकि पहला ओवर फेंका था मंगेश ने, 22 रन आए थे। दूसरा ओवर फेंका था सुरेश ने, जिसमें 16 रन आए थे। पहली 2 ओवरों में 38 रन स्कोर कार्ड के ऊपर थे। और इस ओवर की अगर बात करें तो इस ओवर में आए महज 3 रन, यानी 3 ओवर की हुई समाप्ति। और टीम के टोटल की अगर बात करें तो 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी जीत की बात करें तो आने वाली 12 गेंदे और 33 रनों की आवश्यकता। 12 बॉल 33 रन रिक्वायर्स टू विन। गेंदबाजी में शायद से तुषार शर्मा मन्नी को आखिरी ओवर मिले, ये प्लानिंग होगा, या फिर यहाँ पर मंगेश सालुंको को फिर एक बार गेंदबाजी के लिए लाया जाए। हालांकि पहला ओवर जरूर महंगा साबित हुआ था सागर दरेकर का भी, लेकिन वही सागर दरेकर को दोबारा लेकर आए गेंदबाजी में, और उस 2 ओवर के स्पेल में उन्होंने 44 रन खर्च किए। यहाँ पर मंगेश की अगर बात करें तो मंगेश का पहले स्पेल में ओवर में आए थे 22 रन, लेकिन ये गेंदबाज वापसी करना जानता है। और खास करके इस तरह से अगर विपक्षी टीम दबाव में हो तो दबाव में इस गेंदबाज का खेल हमेशा निखरता हुआ हमने देखा है। बड़े मंच के खिलाड़ी है, और लगातार व्यावसायिक क्रिकेट में भी इनको हमने लगातार परफॉर्म करते हुए देखा है। तो इस तरह के सिचुएशन को किस तरह से हैंडल करते हैं, क्योंकि यहाँ से आक्रमण करना होगा। एक तरफ से आपको लगातार अटैकिंग क्रिकेट मैदान के अंदर खेलना होगा, और शायद इसके लिए प्रिपेयर है मंगेश सालुंके अपने निजी स्पेल का दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेकर।
लेकिन दिक्कत यह भी होगी कि आखिरी ओवर में आपको चौथा गेंदबाज लाना होगा। और जागो जैसे खिलाड़ी अगर मैदान के अंदर खड़े हो, सचिन कारवार जैसे खिलाड़ी अगर मैदान के अंदर खड़े हो, तो आखिरी ओवर में 25+ रन भी बनाने का मापदा रखने वाली ये टीम है। तो ये बैटल अच्छा होगा। मंगेश की इस ओवर में कितने रन आएंगे इसके ऊपर आखिरी ओवर का लेखा जोखा हम जरूर लेकर आएंगे। लेकिन पहली गेंद जड़ में की थी, विकेट के अंतिम चरण में इस गेंद को रखा। एक तेज गेंदबाज की सर्वाधिक महत्वपूर्ण विशेषता वाली गेंद। इस वक्त पहली गेंद डॉट रही, इस बार रिवर्स स्वीप किया है। हालांकि इस तरह के शॉट के लिए खिलाड़ी जरूर लगाया गया है, लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद थर्ड मैन सीमा रेखा को चीरती हुई 4 रनों के लिए। पहली गेंद डॉट रही, दूसरी गेंद के ऊपर छक्का आया। अब आने वाली 10 गेंदें 29 रन, 290 के स्ट्राइक रेट से आपको रन बनाने होंगे यदि इन रनों का पीछा करना है। यानी हर गेंद आपको कम से कम 3 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाने होंगे। और इन रनों का अगर पीछा करना है तो एक तरफ से आक्रमण या अटैकिंग क्रिकेट जरूर खेलना होगा। इस बार देखिए आउटसाइड द ऑफ स्टंप की गेंद थी, उस गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे। गेंद के मेरिट के हिसाब से यदि आप बल्लेबाजी करते हैं तो इस मैच में भी आप स्ट्रांग पोजीशन में आ सकते हैं। लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप की गेंद अगर आप मिड विकेट स्क्वायर लेग में लपेटने का प्रयास करोगे तो उसका परिणाम डॉट गेंदें होगी। इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप ड्राइव किया, हालांकि गेंद जहां पर खेलना चाहते थे वहां पर लगी नहीं, लेकिन 4 महत्वपूर्ण रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर आए। देखिए हर डॉट गेंद के बाद एक छक्का आया। पहली गेंद डॉट रही, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद डॉट रही, तो चौथी गेंद के ऊपर भी यहाँ पर हमें छक्का देखने मिला। इस ओवर में 4 गेंदें अब तक कर चुके हैं, 8 रन खर्च किए, 33 रनों की आवश्यकता थी। अब समीकरण बदलता हुआ आने वाली 8 गेंदें और 25 रनों की आवश्यकता। 8 बॉल 25 रन। देखिए जागो भी जानते हैं कि आखिरी ओवर में चौथे गेंदबाज रहेंगे, तो आखिरी ओवर में यदि आप 15 या 15 से नीचे का टारगेट रखोगे तो उसको चेस किया जा सकता है। लेकिन उसके लिए इन 2 गेंदों में आपको 10 रन बटोरने होंगे। फाइन के रीजन में गेंद गई, शिवा गेंद का पीछा करते हुए, लेकिन गेंद उनके पहुंच से बाहर। फाइन लेग लॉन्ग स्टॉप को चीरती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इस ओवर का ये तीसरा चौका यहां पर आता हुआ। अभी भी आने वाली 7 गेंदें शेष और 21 रनों की आवश्यकता। पीटीसी लाइव के माध्यम से आप इस पूरे प्रतियोगिता का लाइव कवरेज देख रहे हैं हमारे। देखिए संकेत हमारे कैमरामैन है और उनका साथ निभा रहे मारुति जांबड़े, इनकी भी सराहना करनी होगी। और हमारे साथ हमारे टेक्निकल साइट को संभालते हुए सोहेल हमारे साथ यहाँ पर जुड़ चुके हैं। काफी खुशमिजाज इंसान है सोहेल। तो डॉट गेंद रही आखिरी, वही सिलसिला हमने देखा, हर डॉट के बाद एक चौवा और चौवे के बाद एक डॉट। तो यहाँ पर वापसी दिलाते हुए आखिरी 6 गेंदें शेष और जीत के लिए अभी भी 21 रनों की आवश्यकता। तो आखिरी 6 गेंदें शेष और 21 रनों की आवश्यकता। और आखिरी ओवर लेकर गेंदबाज सचिन ठुमरे यानी कि शिवा मैदान के अंदर। देखिए इस तरह के सिचुएशन में गेंदबाजी करने का अनुभव रखते हैं अपने पास। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर हमेशा कहा जाता है। और विकल्प इस टीम के पास भी बहुत सारे हैं। हालांकि प्रभात अंबोरी भी एक विकल्प जरूर हो सकता था आखिरी ओवरों में, संतोष मदन एक विकल्प हो सकता था इन आखिरी ओवरों में। अगर गेंदबाजी की बात करें तो सचिन ठुमरे भी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। तो इन सारे विकल्प में से चयन किया गया है सचिन ठुमरे यानी शिवा का, और जिनको बचाने हैं 6 गेंदों में 21 रन। 6 गेंदें 21 रन। पहली गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे और परेश करके अगर फील्डर हो
तो वहां से बच निकलना नामुमकिन और कैच में तब्दील किया, सही समय पर जंप लगाया। देखिए इन एक्शन रिप्ले में भी आप देख सकते हैं किस तरह से इस कैच को लपका, हालांकि कैमरा के एंगल से दूर थी लेकिन बढ़िया कैमरा वर्क रहा संकेत का भी। मारुति है इस वक्त। तो यहाँ पर कैच में तब्दील होता हुआ पहली गेंद के ऊपर मिली सफलता। जागो यानी कि जगराज सिंह आउट होकर पेविलियन में वापस लौट चुके हैं नए बल्लेबाज सुरेश मोहिते इस वक्त मैदान के अंदर हैं। देखिए संघर्ष के खिलाफ एक मैच हमें आज भी याद है जहां 6 गेंदें 25 रनों की जरूरत थी और 4 गेंदों में 4 छक्के लगाए थे इसी बल्लेबाज ने, और लगभग उसी तरह का सिचुएशन आज भी, क्योंकि 5 गेंदें लेकिन गेंदबाज उस वक्त सुरेश मोहिते के सामने थे वैभव मोहिते, इस वक्त सुरेश मोहिते के सामने सचिन ठोमरे। तो ये बैटल देखने लायक होगा। और ये अच्छी गेंद कहलाई जाएगी, हालांकि बड़ा स्ट्रोक जिस गेंद के ऊपर नहीं आएगा वो गेंद अच्छी रहेगी। महज सिंगल आता हुआ, इस सिंगल के साथ टीम का टोटल पहुंच चुका है। न्यू बैट्समैन सुरेश मोहिते, और आते ही सिंगल के साथ 54, यहाँ पर 54 रन ऑन द स्कोर कार्ड, अभी भी 20 रनों की आवश्यकता। सचिन ठोमरे की सराहना करनी होगी, इस तरह की सिचुएशन में गेंदबाजी के लिए आए और बढ़िया गेंदबाजी रही है। देखिए विकेट के अंतिम चरणों में गेंद लगातार कर रहे, तेज गेंदबाज का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है, इस यॉर्कर लेन की गेंदबाजी को ज्यादा तवज्जो दे रहे। और देखिए यहाँ पर शिवा का हौसला बढ़ाते हुए सभी खिलाड़ी, बिहाइंड द विकेट जितने भी खिलाड़ी है, लेकिन सराहना करनी होगी यहाँ पर तुषार शर्मा बनने की। जिस तरह का ओवर आया उनका, 3 रनों का ओवर आया और वहां से तो मोमेंटम था, वो मोमेंटम पूरी तरह से शिफ्ट हुआ संघर्ष टीम की तरफ। तो ये होता है, हमने 2 बार मोमेंटम शिफ्ट होते हुए देखा। पहले जब संतोष मदने मैदान के अंदर आए जिनके बल्ले से लगातार 4 छक्के आए और वहां से संघर्ष टीम फिर एक बार मजबूत स्थिति में आई। फिर हमने देखा सागर दरेकर के बाद जिस तरह से स्ट्रोक्स लगाए सागर दरेकर ने, वहां से मोमेंटम शिफ्ट हुआ और फिर आखिरी समय में जहां जरूरत थी वहां पर तुषार शर्मा, ये 6 रन 9 रन देखिए यहाँ पर अंपायर भी अब इस मैच का लुत्फ उठाते हुए, क्योंकि वो भी बल्लेबाजी जानते हैं कि एक बड़ा मुकाबला है, दोनों ही ताकतवर टीमें हैं, लेकिन मुकाबला अब यहाँ से लगभग निकल चुका है हाथ से, क्योंकि यहाँ गलती की गुंजाइश 2 गेंदें और 13 रन, क्योंकि मुकाबला अभी भी निकला नहीं है। यहाँ पर यदि कंपलसरी चेसिंग, शायद ये जानते हैं कि कंपलसरी चेसिंग है और सुरेश मोहिते स्ट्राइक पर है, जो कि यकीनन यहाँ पर देखिए सुरेश का दूसरा ओवर भी महंगा साबित हुआ था, पहला ओवर भी मंगेश का महंगा साबित हुआ था, और ऐसे समय पर महज 3 रनों का जो ओवर आया, उस 3 रनों की जगह पर अगर 6 या 10 रन का भी ओवर होता तो शायद से अब ये मुकाबला फिनिश हो जाता। लेकिन क्रिकेट है, बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, यहाँ पर बल्ले का ऊपरी किनारा, गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, विकेट आता हुआ यहाँ पर सुरेश मोहिते का। और देखिए सेलिब्रेशन यहाँ पर संघर्ष के पूरे खेमे में, अब यहाँ पर खुशियों की लहर। और हनुमंत चौधर जो कि काफी एनर्जेटिक पर्सनैलिटी है, हनुमंत चौधर जो कि कई सालों से संघर्ष टीम को इकट्ठा बनाए हुए है और काफी बड़ा योगदान उनका हमेशा ही रहता है। और आज अगर देखा जाए तो विजय जी खानाउकर साहब, इनका भी काफी बड़ा योगदान है इस टीम के पीछे, क्योंकि हमेशा सही समय पर उनका भी काफी बड़ा योगदान हमने देखा है। तो इस वक्त गेंदबाज, ये पैड लाइन पर गेंद की थी, बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास। जी हाँ, आखिरी गेंद के ऊपर 6 रन जरूर आए, लेकिन 6 रनों से इस मुकाबले को गवाया। तो कॉन्ग्रेचुलेशंस टू द विनिंग टीम, और पराभूत टीम को भी हम देते खूब सारी हार्दिक शुभकामनाएं आने वाले अगले मैचेस के लिए।